एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं मी प्रोफेसर पूजा तरळगट्टी स्वागत करते. आणखीन असेच व्हिडिओज बघण्यासाठी, पूर्ण सिलेबस पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आजचं लेक्चर आहे सोर्सेस ऑफ वॉटर आणि इनटेक स्ट्रक्चरवरती. सो लेट्स गेट स्टार्टेड. चला सुरुवात करूया. या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण जनरली बघणार आहोत एक बेसिक पॉइंट जो आपण अगदी लहानपणापासून बघत आलेलो आहोत, तो म्हणजे पाण्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत, कोणत्या जागेवरून आपल्याला पाणी मिळू शकतं. आता तुम्हाला वाटत असेल की इंजिनिअरिंग मधलं असं टॉपिक आहे आणि ज्याच्यामध्ये इतकं सिम्पल असं एक पॉइंट टाकलंय, याचं नक्की मीनिंग काय आहे, वाय टू स्टार्ट फ्रॉम दिस, वाय टू गो फॉर दिस बेसिक कन्सेप्ट ऑर दिस बेसिक पॉइंट. प्रत्येक वेळेस सिम्पल गोष्ट जरी सिम्पल वाटत असली तरी त्याचं जे युटिलायझेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमच्याकडे सोर्सच नसेल तर तुम्ही येणारं कुठलंही डिझाईन किंवा येणारं कुठलंही कन्स्ट्रक्शन वॉटर सप्लाय स्कीम्स रिलेटेड बनवू शकणार नाही. सो तुम्हाला सोर्सेस कोणते कोणते आहेत तुमच्या नियर बाय एरियामध्ये जिकडे तुम्हाला वॉटर सप्लाय स्कीम्सला अप्लाय करायचं आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, सो क्विकली आपण बघूयात, खूप लवकर फास्टमध्ये बघूयात की एक्झॅक्टली सोर्सेस कोणते आहेत आणि कुठून आणि किती % मध्ये आपल्याला पाणी मिळू शकतं. सो लहानपणी शिकल्याप्रमाणे आपल्याकडे वॉटर सायकल आहे, पाण्याची सायकल आहे, ज्याच्यावरून आपल्याला कंटिन्युअसली पाणी जे काही आहे ते अर्थ सरफेस वरती मिळतं. सो यू कॅन सी, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती हे सायकल कसं चालतं. दुसऱ्या पिक्चरमध्ये पूर्ण अर्थवरती व्हॉट एव्हर आपलं जे पृथ्वी आहे त्याच्यामध्ये 97% पाणी जे काही आहे दॅट इज अ सॉल्टेड वॉटर, दॅट इज ओशन वॉटर, जे तुम्ही डायरेक्टली वापरू शकत नाही. ओके, आणि उरलेलं 3% पाणी जे काही आहे ते फ्रेश वॉटर आहे. ओके, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फ्रेश वॉटरच आपण जनरली डायरेक्टली वापरू शकतो. ओके, जर तुम्हाला सलाईन वॉटर दॅट इज ओशन वॉटर वापरायचं असेल तर मग तुम्हाला एक कॉस्टली ट्रीटमेंट द्यावी लागते ज्याचं नाव आहे डिसॅलिनायझेशन. ओके, ती एक सॉफ्टनिंग प्रोसेस आहे, डिसॅलिनायझेशन, स्पेसिफिकली डिझाईन फॉर सी वॉटर. ओके, पण ती आता सध्या ऑनफिल्ड आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये बघायला गेलं तर विशाखापट्टणमच्या एरियामध्ये कुठेतरी ही ऍक्टिव्ह होती, बट द कॉस्ट, रनिंग कॉस्ट फॉर दॅट पर्टिक्युलर प्लांट, डिसॅलिनायझेशन प्लांट इज क्वाईट लार्ज. सो आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही, म्हणून जनरली 97% ऑफ वॉटर, 97% पाण्याचा जो काही हिस्सा आहे तो तुम्ही वापरू शकत नाही. मग तुम्हाला फोकस कशावरती करायचं आहे, जर तुम्हाला पाणी युटिलाइज करायचं असेल आपली बेसिक रिक्वायरमेंट म्हणून, तर या उरलेल्या 3% फ्रेश वॉटर वरती तुम्हाला ते करावं लागेल. ओके, आता हे 3%चं फ्रेश वॉटर सुद्धा परत एकदा बायफिकेट झालं तुमच्या ग्राउंड वॉटर मध्ये, ग्लेशियर्स मध्ये आणि सरफेस वॉटर मध्ये. ओके, सो 3 बेसिक पार्ट्स आर देअर, ग्राउंड वॉटर, सरफेस वॉटर, ग्लेशियर वॉटर आणि ऑदर वॉटर. ऑदर म्हणजे यू कॅन टेक वॉटर वेपर्स ओव्हर देअर, ऍब्सॉर्ब झालेलं पाणी तुम्ही घेऊ शकता. सो ऑदर मध्ये 0.9%. सो हे 3% परत एकदा डिवाइड झाले 30% ग्राउंड वॉटर मध्ये, 68% क्वाईट लार्ज अमाऊंट, सगळ्यात जास्त अमाऊंट आहे तुमच्या फ्रेश वॉटरची जी फ्रोझन अमाऊंट मध्ये आहे, फ्रीज आहे ग्लेशियर्स मध्ये. ग्लेशियर्स म्हणजे आपलं आईस कव्हरिंग. ओके, म्हणजे आपलं नॉर्थ पोल असेल, साऊथ पोल असेल तर त्याच्यावरती जे काही बर्फ आहे गोठलेल्या अवस्थेत त्याच्यातलं ते फ्रेश वॉटर. ओके, आणि सरफेस वॉटर वरती 0.3%, व्हेरी व्हेरी लेस अमाऊंट सरफेस वॉटर, म्हणजे तुमचे जे रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत, जे तुम्हाला आता सध्या ओपन आईजने दिसतात, कलेक्शन आहे रेन वॉटरचं, तर ते आहे फक्त 0.3%. परत एकदा हे 0.3% जे वरच्या 3% मधलं आलं होतं त्याचं बायफिकेशन येतं. 2% रिव्हर मध्ये तुम्हाला ते पाणी मिळेल, 87% तुम्हाला लेक मध्ये मिळतं, आणि उरलेलं मग काही असेल ते तुमचे वॉटरफॉल्स असतील, धबधबे असतील, तिकडून तुम्हाला ते पाणी मिळू शकतं. सो हे बायफिकेशन बघणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये हे जे 0.3% पाणी आहे ते तुम्ही ऍक्च्युअल तुमच्या एरियाज मधलं चेक करायचंय आणि त्याच्यानुसार तुमचे पुढचे जे काही डिवायझेशन आहे, म्हणजे जे काही डिझाईन्स आहेत, जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते तुम्हाला करायचं आहे. ओके,
सो सरफेस सॉरी तुमच्या सोर्सेस ऑफ वॉटर मध्ये सरफेस वॉटर, ग्राउंड वॉटर, ग्लेशियर वॉटर अँड अदर पोर्शन्स ऑफ वॉटर जे तुम्हाला 3% ऑफ फ्रेश वॉटर मध्ये आहे ते, आणि तेच तुम्ही तुमच्या युटिलायझेशन साठी वापरू शकता. ओशन वॉटर जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती प्रोसेस करावे लागते, आणि प्रोसेसचं नाव आहे डिसॅलिनायझेशन प्रोसेस. ओके, दॅट प्रोसेस, ती प्रोसेस थोडी कॉस्टली असल्यामुळं जनरली आपण ती प्रोसेस बघत नाही किंवा वापरत नाही ऑन फील्ड म्हणायचं असेल तर. ओके, सो हे झाले तुमचे सोर्सेस. डिटेल्स मध्ये म्हणजे थोडेसे लिस्ट करायचे असेल तर तुमचं रेन वॉटर सगळ्यात महत्वाचं सोर्स आहे. रेन वॉटर इज अगेन कन्वर्टेड इनटू युअर rivers, then waterfalls, then lakes, and then groundwater, which we are taking it from whales, or जे आपण तुम्ही विहिरीतून घेता किंवा मग बोरवेल मधून घेता. ओके, so these are the sources of your water. Next comes the main important point, that is intake structure. Intake structure. Now आताचा जो पॉइंट होता सोर्सेस ऑफ वॉटर, तो आपल्याला अगोदरपासून माहिती होता, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इनपुट द्यायची गरज नाहीये. तुम्ही नाही वाचला तरी पण स्वतःहून तुम्ही लिहू शकता. पण याच्या पुढे जे काही आपण बघणार आहोत ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, तिकडून तुमचा ऍक्च्युअल सिलेबस स्टार्ट होईल. सो द नेक्स्ट पॉइंट, पुढचा जो काही पॉइंट आहे तो थोडा जास्त इम्पॉर्टंट आहे. सो लक्ष द्या. इनटेक स्ट्रक्चर. The basic function of intake structure is to help in safely withdrawing the water from the sources and then to discharge this water into the withdrawal conduit through which it reaches the water treatment plant. म्हणजे काय कळतंय? म्हणायचं काय आहे त्यांना की असं एक स्ट्रक्चर आहे जे तुम्हाला मदत करतंय तुमच्या रिसोर्स मधनं, रिव्हर असेल किंवा लेक असेल, तिकडून पाणी घेऊन तुमच्या ट्रीटमेंट प्लांटला पाणी सप्लाय करू शकेल. ओके, सो इनटेक स्ट्रक्चर इज द ऍक्च्युअल स्ट्रक्चर विच हेल्प्स टू ट्रान्समिट or which helps to lift the water from your resources and then transfer it to whatever treatment plant or transmission unit you have provided towards your treatment plant. ओके, ट्रीटमेंट प्लांट पर्यंत तुमचं रिव्हर मधलं असेल किंवा लेक मधलं असेल पाणी पोहोचवण्यासाठी जी काही स्ट्रक्चर तुम्ही प्रोव्हाइड केले त्या स्ट्रक्चरचं नाव म्हणजे इनटेक स्ट्रक्चर. जसं नाव आहे तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इनटेक, इनटेक कशाचं करायचंय? इन म्हणजे आत, टेक म्हणजे घ्यायचंय, आतमध्ये घ्यायचंय पाणी. जे काही तुमचं रिव्हरचं आहे ते आतमध्ये घ्यायचंय. ओके, आतमध्ये म्हणजे तुमच्या स्ट्रक्चर मध्ये घ्यायचंय. ओके, म्हणून त्याला नाव दिलंय इनटेक स्ट्रक्चर. फाईन. सो रिव्हर मधलं पाणी आतमध्ये घ्या, ते पाणी तुमच्या ट्रीटमेंट प्लांट मध्ये पोचवा. हे सगळं काम करण्यासाठी जे काही तुम्ही बांधलंय ते तुमचं इनटेक स्ट्रक्चर झालं. ओके, it is constructed at the entrance of withdrawal conduit and thereby protecting it from being damaged or clogged by ice or any other floating material or debris. Sometimes when reservoirs where gravity flow is possible, water is directly transmitted to the treatment plant through the intake structure. If the gravity flow is not possible, water entering intake structure is lifted by pumps and then to the treatment plant. हे जे 3 पॉइंट्स आहेत, हे 3 पॉइंट काय सांगतायत? तुम्हाला आता कन्सेप्ट कळलं. ट्रीटमेंट इनटेक स्ट्रक्चर म्हणजे काय? ट्रीटमेंट प्लांट मध्ये तुम्हाला पाणी पोहोचवायचंय, रिव्हर मधून पाणी घ्या, ट्रीटमेंट प्लांटला पोहोचवा. रिव्हर मधून पाणी उचलण्यासाठी जे स्ट्रक्चर तुम्ही वापरता ते म्हणजे इनटेक स्ट्रक्चर. आता हे कुठं बांधलेलं असतं? कन्स्ट्रक्शन इज ऍक्च्युअली ऍट द नियर, बट ऑब्वियस बेसिक कन्सेप्ट आहे की तुम्हाला जर पाणी घ्यायचं असेल तुमच्या रिझर्वायर मधनं, तर हे जे काही स्ट्रक्चर आहे ते त्या रिझर्वायरच्या जवळच असलं पाहिजे. म्हणजे तुमचं जे काही रिव्हर आहे किंवा लेक आहे, लेक मध्ये आतमध्ये तुम्ही बांधू शकता. रिव्हर असेल तर रिव्हरच्या बँक वरती, साइड वरती तुम्ही हे स्ट्रक्चर बांधू शकता, जेणेकरून तिकडून तुम्हाला पाणी घेता येईल. ओके, आता जेव्हा तुम्ही हे पाणी घेत असता, सो बाय ग्रॅव्हिटी ऑल्सो ते पाणी जे काही आहे ते तुमच्या इंटेक स्ट्रक्चर मध्ये आतमध्ये येऊ शकतं, आणि बाय ग्रॅव्हिटी आत आलेलं पाणी तुम्ही ट्रीटमेंट प्लांट पर्यंत पोहोचवू शकता. पण जर असं नसेल, टोपोग्राफी जर तुम्हाला ग्रॅव्हिटी फ्लो प्रोव्हाइड करू शकत नसेल, तर मग तुम्ही काय करू शकता? रिव्हर मधनं पाणी पंप करून घ्या आणि तुमच्या जे काही ट्रीटमेंट प्लांट आहे त्याला विथ प्रेशर, विथ पंप्स तुम्ही ते प्रोव्हाइड करा. ओके, सो इनटेक स्ट्रक्चरला तुम्हाला रिक्वायरमेंट कशा कशाची असणार आहे? पाणी उचलायचंय,
कधी कधी पंपची गरज असणार आहे. सो अदर अपर्टनन्सेस म्हणजे बाकीचे सप्लाय युनिट्स काय काय असू शकतात, पंप असू शकतं, वॉल्स असू शकतात. जिथं जिथं तुम्ही पंप वापरता तिथं तिथं वॉल प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारची असतेच. सो पंप आहे, वॉल आहे. त्याच्यानंतर पेनस्टॉक्स. पेनस्टॉक्स म्हणजे काय, फक्त एक पाईपलाईन स्ट्रक्चर आहे जे तुमचं पाण्याला आतमध्ये घेईल आणि सोडेल. ओके, सो पाइपिंग मटेरियल. हे झालं तिसरं अपर्टनन्स. चौथं आहे स्क्रीनिंग. स्क्रीन्स ज्या काही आहेत त्या स्क्रीन सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड कराव्या लागतील, जेणेकरून नदीमधलं काही अनवॉन्टेड मटेरियल येत असेल, डेब्रीज येत असेल तर त्या तिकडेच स्टॉप होतील आणि चांगलं पाणी, बऱ्यापैकी पाणी तुमचं त्या इंटेक स्ट्रक्चर मधून ट्रीटमेंट प्लांट मध्ये जाईल. ओके, आय होप तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळलं असेल. परत एकदा वाइंड अप करते. इंटेक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, तर एक स्ट्रक्चर आहे जिकडून तुमचं जे रिझर्वायर आहे त्या रिझर्वायर मधलं पाणी उचलायचंय म्हणजे पंप करायचंय, आतमध्ये घ्यायचंय आणि ट्रीटमेंट प्लांटला पोहोचवायचंय. हे काम करणारं जे काही स्ट्रक्चर असेल ते तुमचं इंटेक स्ट्रक्चर असेल. ओके, नाव साइट सिलेक्शन क्रायटेरिया. इंटेक स्ट्रक्चर नक्की कुठे बांधलं गेलं पाहिजे. Okay, that is nothing but site selection criteria. The best quality of water should be available at the site so that it can be easily and economically purified in a less time to the treatment plant. आता हा पॉइंट काय म्हणतोय, ट्रीटमेंट प्लांट आणि तुमचं इंटेक स्ट्रक्चर ह्याच्यामधलं डिस्टन्स जास्त असलं नाही पाहिजे. ओके, खूप लांब पण नकोय, खूप जवळ होणार नाही. का जवळ होणार नाही, तर तुमचं रिव्हर किंवा लेक जे काही असेल, तर जनरली रिव्हरच्या दोन्ही बँक्स वरती आपले सोसायटीज ग्रो केलेले असतात. ओके, सो सोसायटीच्या जवळ तुम्ही ट्रीटमेंट प्लांट जनरली बांधत नाही. ओके, सो खूप जवळ तर तुमचा ट्रीटमेंट प्लांट येणार नाही, पण खूप लांब पण तुमचा ट्रीटमेंट प्लांट जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. ह्याच्यामुळं काय होईल, एकतर ट्रॅव्हलिंगचा जो टाइम आहे तो टाइम वाचेल. टाइम वाचल्यामुळं लवकरात लवकर पाणी तुमचं तुम्ही ट्रीट करून बाहेर पाठवू शकता. हे झालं एक. आणि दुसरं, जे काही लॉसेस तुमच्या ट्रान्समिशन्स मध्ये होत आहेत ते लॉसेस कमी होतील आणि तुमचं इकॉनॉमी जे काही आहे, स्ट्रक्चर इकॉनॉमी, ते स्ट्रक्चर इकॉनॉमी तुम्ही अचीव्ह करू शकता. ओके, म्हणून तुमचं इंटेक स्ट्रक्चरचं जे काही बिल्टअप आहे ते तुमचं रिव्हर म्हणजे त्या सोर्स जवळ प्लस ट्रीटमेंट प्लांट वरचं डिस्टन्स तुमचं कमी असलं पाहिजे. ओके, हे झालं पहिलं क्रायटेरिया. दुसरं क्रायटेरिया काय सांगतं, साइट शुड बी सच दॅट द इंटेक वर्क कॅन ड्रॉ मोर क्वांटिटी ऑफ वॉटर इफ रिक्वायर्ड इन अ फ्युचर. देअर शुड बी सफिशियंट स्कोप ऑफ फ्युचर. व्हॉट डज इट से, हे काय म्हणतंय, जे काही तुम्ही साइट सिलेक्ट करणार आहे, जिकडे तुम्ही हे इंटेक स्ट्रक्चर बांधणार आहे, तिकडून तुम्हाला रिव्हर मधल्या किंवा लेक मधल्या प्रत्येक लेअर मधून ते पाणी जे काही आहे ते काढून घेता आलं पाहिजे. अशा हिशोबाने तुम्हाला ते इंटेक स्ट्रक्चर तिथे बांधायचं आहे. आता इकडच्या फिगर मध्ये 1 2 3 लिहिलेल्या फिगर मध्ये बघा, इकडून जे काही पाईपलाईन स्ट्रक्चर मधून टाकली आहे किंवा काढली आहे, तर हे जे काही पाईपलाईन आहे हे प्रत्येक सेक्शन मध्ये दिलंय. ओके, समर सीझन मध्ये रिव्हरचं जे काही वॉटर कंटेंट आहे तो अगदी कमी होतो. मग तो जरी कमी झाला तरी पण तुम्हाला तुमचं सफिशियंट वॉटर मिळालं पाहिजे फ्युचर मध्ये, म्हणून हे अरेंजमेंट्स प्रत्येक लेअर मध्ये केलेले आहेत. ओके, सो अशा हिशोबाने तुम्हाला तुमचं जागा शोधायचं आहे जिकडून तुम्हाला प्रत्येक सीझन मध्ये, प्रत्येक टाइम मध्ये, फ्युचर मध्ये ते पाणी तुमच्या इंटेक स्ट्रक्चर मध्ये आलं पाहिजे आणि इंटेक स्ट्रक्चर मधून ट्रीटमेंट प्लांट मध्ये गेलं पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला ती साइट सिलेक्ट करायची आहे. फाईन. नेक्स्ट काय म्हणतंय, द साइट ऑफ इंटेक शुड बी इझिली अप्रोचेबल विदाउट एनी ऑब्स्ट्रक्शन. ओके, आता मी इंटेक स्ट्रक्चर बांधलंय आणि मला मेंटेनन्सला जायला किंवा वॉटर फ्लो जेव्हा होतोय, म्हणजे हे जे मी पाईपलाईन्स इथे दिले तर या पाईपलाईन्स मध्ये वॉटर फ्लो होत असताना ऑब्स्ट्रक्शन येते, तर असं असायला नाही पाहिजे. ओके, म्हणजे आता ब्रिज बांधलाय आणि ब्रिजचे जे पाईल्स आहेत किंवा जे सपोर्ट्स आहेत त्या सपोर्टच्या साईडलाच तुम्ही ते इंटेक स्ट्रक्चर बांधले, तर मग तेव्हा कसं होईल, तुमचं वॉटर फ्लोजला किंवा आणखीन काही फ्लोज जे काही असतील त्याला तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन्स येतील. सो ते असायला नाही पाहिजे. सो अशी साईट तुम्हाला नाही सिलेक्ट करायचे. सो मिनिमम ऑब्स्ट्रक्शन फॉर वॉटर फ्लो जे काही असतील तर अशा साईट तुम्हाला पहिल्यांदा सिलेक्ट करायच्या. नेक्स्ट क्रायटेरिया, as far as possible the selection of a site should be near the treatment work. हे आपण पाहिलंय,
ट्रीटमेंट प्लांटच्या शेजारीच तुम्हाला तुमचं जे काही साईट आहे जेवढ्या जवळ घेऊन जाता येऊ शकेल तेवढ्या जवळ तुम्ही ते बांधू शकता. At the site, sufficient quantity should be available for the future expansion of water works. आता कसं होतं, पॉप्युलेशन वाढतंय. दर 5 वर्षाला जे काही तुमचं एक्सपांड होणार आहे पॉप्युलेशन वाढलं की तुमचं वॉटर डिमांड वाढणार. वॉटर डिमांड वाढलं की तुम्हाला त्या रिव्हर मधून किंवा रिझर्वायर मधून पाणी जे काही आहे ते जास्त ह्याच्याने पंप करावं लागेल. ओके, जर पहिल्यांदा तुम्ही काहीतरी 100 लिटर्स पाणी घेत असाल, एक एक्झाम्पल म्हणून, एवढं कमी नाही लागणार घेत आपण, पण जनरली एक एक्झाम्पल म्हणून जर तुम्ही नॉर्मली 2020ला 100 लिटर्सचं पाणी एक इंटेक स्ट्रक्चर मधून घेत आहे, तर 2025ला 2025ला 5 वर्षांनंतर तुम्हाला ते इन्क्रीज करून 1000 लिटर्स पर्यंत घेऊन जावं लागेल. एवढं तुमचं पॉप्युलेशन वाढेल. पण तुमचं इंटेक स्ट्रक्चर तुम्ही प्रत्येक वेळेस दर 5 वर्षाला बांधून परत तोडून परत बांधू नाही शकत. ओके, सो जेव्हा तुम्ही ते बांधाल तेव्हा तुम्हाला अशा सिस्टीम मध्ये अशा कपॅसिटीचं बनवावं लागेल जेणेकरून तुमचं जे काही फ्युचर डिमांड्स आहेत ते फ्युचर डिमांड सुद्धा, ते फ्युचर एक्सपान्शन सुद्धा त्या पर्टिक्युलर साईट वरती तुम्हाला करता येऊ शकेल. ओके, सो एकदा बांधलंय त्याचं क्वांटिटी कपॅसिटी मी वाढवू शकत नाहीये, पण त्याच्या जवळ मी आणखीन एक बांधू शकते. ओके, से दोन्हींचं एकत्र करून मी पाणी पुढे पाठवू शकते. अशा सिस्टम्स किंवा असे एक्सपान्शन जे काही आहे ते पुढे त्या साईट वरती करता आले पाहिजेत, असे साईट तुम्हाला सिलेक्ट करायचे. ओके, next and last criteria what it say, as far as possible the site intake should be located in a vicinity of a point of a sewage disposal. Should not be located, point to be noted, should not be located. Okay, जिकडे पण sewage disposal असेल, sewage disposal it means it is an हे काय आहे तर तुमचं निगेटिव्ह गोष्ट आहे. ओके, निगेटिव्ह इन द सेन्स यू मे टेक इट ॲज पल्युटंट. पल्युटंट आहे पाण्याचं, आणि आपण पाणी जे काही बनवणार आहे वॉटर सप्लाय मध्ये ते ड्रिंकेबल पाणी असणार आहे. सो ड्रिंकेबल पाण्यामध्ये सिवेज वेस्ट जनरली आपण मिक्स होऊ देऊ शकत नाही. दॅट इज अ बिग हजार्ड ओव्हर देअर. सो ते होऊ नये म्हणून तुम्हाला सिवेज ट्रीटमेंट प्लांट असेल किंवा सिवेज डिस्पोजल असेल तर त्याच्या खूप लांब तुम्हाला तुमची साईट बनवावी लागेल. जवळ तुम्ही कधीच ती साईट बनवू शकणार नाही. ओके, सो हे सगळे झाले साईट सिलेक्शन क्रायटेरिया. तुमचं इनटेक स्ट्रक्चर कुठे तुम्ही बांधू शकता किंवा तुम्ही जेव्हा ते साईट सिलेक्ट करणार असाल तर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टींचं तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचे आहेत. ओके, next we will see what are the types of intake structure. This might be a last slide over here. So let's see what will be a type of intake structures. There are three basic criteria on which the intake structure is bifurcated. First is according to पहिलं 3 bifurcations मधलं according to types of sources. Next is according to position of intake structure, according to presence of water in tower. I'll explain one by one. पहिलं जे कॉलम आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या सोर्स मधून पाणी आतमध्ये घेताय त्याच्यावरून त्याचं टाईप ठरलं. फॉर एक्झाम्पल, जर मला नदीमधून पाणी घ्यायचं असेल तर तो टाईप झाला रिव्हर इनटेक. जर मला रिझर्वायर मधून पाणी घ्यायचं असेल म्हणजे डॅम आहे, डॅम मधून जर मला पाणी घ्यायचंय बंधाऱ्यातनं किंवा धरणामधून जर मला पाणी घ्यायचं असेल तर ते झालं रिझर्वायर इनटेक. नेक्स्ट टाईप येईल लेक इनटेक, तळ्यातून पाणी घ्यायचं असेल तर. अँड नेक्स्ट इज कॅनल इनटेक. असे 4 मेन टाईप झाले. हे प्रत्येक टाईप ऑन फील्ड आता सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात. प्रत्येक सोर्स वरती इनटेक स्ट्रक्चर हे तुम्हाला सगळ्या जागेवरती बघायला मिळतं. ओके, सो हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. नेक्स्ट झालं अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ इनटेक स्ट्रक्चर. पोझिशन म्हणजे एकदम सबमर्ज्ड आहे, पाण्याच्या खाली आहे, तुम्ही वरतून त्याला बघू शकत नाही, अगदी पाण्यात बुडालेलं आहे तुमचं स्ट्रक्चर, देन दॅट स्ट्रक्चर इज सबमर्ज इनटेक. ओके, नेक्स्ट वन इज एक्सपोज्ड इनटेक. एक्सपोज्ड म्हणजे काय, पाण्याच्या वरती आहे, रिव्हर फॉर एक्झाम्पल रिव्हर इनटेक. रिव्हर इनटेक इज कन्सिडर्ड एज अ एक्सपोज्ड इनटेक. रिव्हर इनटेक मध्ये कसं होतंय, नदीच्या बँक वरती म्हणजे जवळच हे जे काही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला बघायला मिळतं. थोड्या उंचीवरती बांधलेलं असतं, त्याच्यामुळे ते काही पाण्यामध्ये नसतं. तुम्ही कधीही त्याला विजिट करू शकता, बघू शकता. सो दॅट इज एक्सपोज्ड. ओके, पाण्यामध्ये नाही असं ते एक्सपोज्ड.
हे झालं एक्सपोज्ड इनटेक. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू दी प्रेझन्स ऑफ वॉटर इन टॉवर. म्हणजे जे तुमचं इनटेक स्ट्रक्चर तुम्ही बांधलंय त्याच्या आतमध्ये त्याचे जे काही वॉल्स आहेत ते जर वेट असतील, 24 आवर्स पाणी आतमध्ये राहत असेल आणि मग नंतर एकत्र करून ट्रीटमेंट प्लांटला पाठवलं जात असेल तर मग ते झालं वेट इनटेक. ओके, का तर त्याचे वॉल्समध्ये म्हणजे वॉल्स ज्या काही आहेत त्या वेट होतात पाणी आतमध्ये आल्यानंतर, असं पण तुम्ही कन्सिडर करू शकता, लक्षात ठेवायला. सो ते झालं वेट इनटेक. ड्राय इनटेक मध्ये कसं होतं, जे काही पाणी तुम्ही रिव्हर मधून घेताय ते एका चॅनल थ्रू पुढच्या ट्रीटमेंट प्लांटला, पाईपलाईन थ्रू पुढच्या ट्रीटमेंट प्लांटला पाठवलं जातं. सो जेणेकरून काय आतमध्ये तुमच्या स्ट्रक्चरमध्ये पाणी राहत नाही, कॉन्टॅक्ट टू वॉल्स जे काही आहेत ते वॉल पाणी कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही. सो त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरला तुम्ही ड्राय इनटेक म्हणू शकता. ओके, परत एकदा रिवाइज करते. जर टाईप असतील म्हणजे रिव्हर असेल, लेक असेल, रिझर्वायर असेल, ह्याच्यावरती जर इनटेक स्ट्रक्चर असेल तर त्या अकॉर्डिंग त्याला नाव दिलं. सबमर्ज इनटेक म्हणजे काय, अगदीच पाण्यात बुडालेलं तुमचं इनटेक स्ट्रक्चर असेल तर ते सबमर्ज टाईप. ह्याचे एक्झाम्पल तुम्ही लेक इनटेक देऊ शकता. एक्सपोज टाईप मध्ये काय, पाण्याच्या वरती आहे, थोड्या डिस्टन्स वरती, हाईट वरती हे बनवलेलं आहे इनटेक स्ट्रक्चर, तर ते झालं एक्सपोज. एक्सपोजचे एक्झाम्पल्स तुम्ही रिव्हर, रिझर्वायर देऊ शकता. वेट इनटेक मध्ये काय आहे, 24 आवर्स पाणी आतमध्ये असतं, थोडा वेळ थांबतं आणि मग तुम्ही ट्रीटमेंट प्लांटला पाठवता. आतमधल्या वॉल्स वेट झालेले असतात, ओल्या झालेले असतात पाण्यामुळे, म्हणून त्याला बेसिकली नाव दिले वेट इनटेक. ड्राय इनटेक काय असतं, तुमच्या इनटेक स्ट्रक्चरच्या वॉल्सला पाणी लागत नाही, आतमध्ये आलेलं पाणी पाईपलाईन थ्रूच बाहेर पाठवलं जातं. आतमधल्या स्ट्रक्चरच्या वॉल्सचा आणि पाण्याचा कॉन्टॅक्ट नसतो, त्यामुळे त्या ड्राय असतात, म्हणून मग त्याला दिलं ड्राय इनटेक. ओके, आय होप तुम्हाला आता हे इनटेक स्ट्रक्चर आणि इनटेकचं मीनिंग कळलं असेल. इनटेक स्ट्रक्चर नक्की काय असतं आणि त्याचे टाइप्स कोणते कोणते आहेत. ओके, सो आपण या लेक्चरमध्ये, दुसऱ्या लेक्चरमध्ये काय काय शिकलोय तर सोर्सेस ऑफ वॉटर, इनटेक स्ट्रक्चर, what are the site selection criterias, आणि लास्ट बट नॉट द लीस्ट टाइप्स ऑफ इनटेक स्ट्रक्चर. ओके, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे जे काही टाइप्स पाहतोय, जे बघितले आता क्लासिफिकेशन, तेच डिटेल्स मध्ये बघणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नंबर 3, टाइप्स ऑफ इनटेक स्ट्रक्चर इन डिटेल, बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरचे प्रत्येक अपडेट कळत राहतील. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर सुद्धा तुम्ही करू शकता, आणि जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता. ओके, थँक्यू.